Oh
उदरम पुंडलिकाय रातुं लिंग्रे समालद्यतिष्ठं नमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वज्रपाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकं प्रथमना दुसरे चरण संतांजिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास कृपया ब्रह्मानंदं परमसुखदं ईश्वरं ज्ञानमूर्ति गणपतितं गणसदृशं तद्गुणसारकं एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षभूतं भावातीतं निर्मलरहितं सद्गुरुं नमामि। आत्मरूप गणेश केल्या स्मरण हो या सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री गुरुचरण दे नमस्कार आता ओम नमो ध्यानेश्वराय अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तुला दुसरी काहीच नाही परंतु बोलतो वचने अति भाविके त्याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जना घरी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। साईबाबांच्या प्रांगणामध्ये श्री सद्गुरू सेवा समिती आयोजित चालू असणारा हा खंडारी नाम सप्ताह तुम्हा सर्व सज्जनांचे दर्शन त्या निमित्ताने आपल्यावर आपल्या गुरूंनी केलेली कृपा आणि आलेली फलश्रुती हातात काय पदरात पडलं तसं मेल्याशिवाय सुद्धा माणसाला होत नाही। मरायच्या अगोदर अशी स्थिती व्हायला पाहिजे पण आपण हा अभंग केलेला आहे अंतिम क्षणाचा केलेला आहे अभंग अंत समय जशी स्थिती होती त्याला कशाची जाणीव पूर्णपणे तो त्याला शरीर आहे मी काय याची काहीच नाही चटका द्या काय करा काय अशी स्थिती ज्यावेळेला सद्गुरूंची कृपा होती त्यावेळेला अशी स्थिती होत असते। त्यावेळेला तो दिखाऊपणाला नावलौकिकाला पैसा अडक्याला कोणत्या प्रसार माध्यमाच्या बळी पडू शकत नाही कारण त्याचे तै शरीर भाव नासले जातात। शरीर भाव केव्हा नासले जातात त्याच्या अगोदरची ओळ आहे जरी परब्रह्मे अनुभवी होऊन जायचे तै शरीर भाव काय त्याची सुरुवातीच्या अगोदर ना पहिल्याची जरी परब्रह्म अनुभवे होऊन जायचे ते सोपं नाही असं सर्वांचं मत झालेलं काय परब्रह्म अनुभवे होऊन जायचे हा पर्वाचा आपला प्रसंग आपल्या भारतीय संस्कृतीला सूर असुर या संघर्षाचा परिणाम राम जन्म तो प्रत्येकाचा दरवर्षी गावात राम जन्म होतो पण हृदयात होत नाही म्हणून तो जीवात्मा मी प्रत्यक्ष ब्रह्म आहे याची त्याला जाणीव होत नाही
आणि मनुष्य शरीर हे प्रत्यक्ष आरसा आहे. आपण ब्रह्मरूप आहोत, आपण माणसं नाही, हे जगत नाही असा श्रुती स्मृती वेद शास्त्र 18 पुराण सर्व शास्त्रांचा अबाधित सिद्धांत आहे. जीव आणि ब्रह्म वेगळं नाही, नवे नवे जीव खरा नव्हे. ती माया आहे. जसा रशीवर साप दिसतो पण तो साप नसतो, तसे आपण जीव किंवा शरीर नाही. आणि जरी शरीर असलं तर अंगठी जशी सोन्याचीच अंगठी झालेली आहे, तसं हे शरीर जे झालेले हे पूर्ण पंचमहाभूत याला म्हटलं गेलं. पण परब्रह्म या बाबा परब्रह्म स्वरूपाच्या अंशातून ते बनलेले प्रत्यक्ष चैतन्यमय शरीर आपले आहे. पण हे केव्हा करू शकतं? वैसता संतांचे संगती कारण आपलं बसणं माणसांबरोबर आहे. इथं माणसं झाली संत पडा म्हणे आमच्या पाया अनु होईल आमचं तुमचं कल्याण. आता ही परंपरा अशी चाललेली आहे, ते वडील जे करते जसा बाप तसा बेटा. तसं संतांच्या संगतीत बसल्यानंतर परिणाम झालाच पाहिजे. कोरोना पॉझिटिव्हच्या संगतीत बसल्यानंतर कोरोना झालाच पाहिजे. वाण नाही पण काय लागतो? गुण लागतो. संत त्यांना म्हणतात ज्यांना स्वतःला आत्मानुभूती आलेली आहे. फक्त वाचा विद्या याच्याने ते मास्टर झालेले नाहीये. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण प्रवीण असले तरी सुद्धा त्यांना संत ही संज्ञा नाहीये. फार मोठं उदाहरण दिलं तर नामदेव महाराज त्याच पटडीतले होते. त्यांना असं वाटत होतं लौकिक दृष्टीने मी साधू झालेलो आहे, मला देव कळलेला आहे, माझ्याशी देव बोलतो चालतो, माझ्या घरी पहिल्या आंघोळीला देव माझ्या घरी येतात, असं त्यांचं मत होतं. आणि त्यांनी फक्त आकारातलाच देव पाहिलेला होता. आकाराचं मूळ स्वरूप काय? विश्वरूप दर्शन. श्रीमद भगवत गीता अध्याय क्रमांक 11 ज्ञानेश्वरी सार्थ त्याच्यात मामासाहेब दांडेकर किंवा साखरे बाबांनी केलेलं निरूपण ऐकायचंय. आपण पोव्या म्हणायच्या नाही, श्लोक म्हणायचे नाही. श्लोक काशीला जाऊन जे अभ्यास करून आलेले त्यांच्या डोक्यात सुद्धा त्या श्लोकाचा मतित अर्थ गांभीर्य लक्षणार्थ नाही. जसं साचच बोलाचे नव्हे शास्त्र, पै संसार जीविते ते हे शास्त्र. मग भगवद्गीता इंटरनेटवर गेली, भगवद्गीतेचा बरेच अभ्यास करतात. जो अभ्यास करतोय त्याने संसाराला लाद बसली का? संसार जीविते ते हे शस्त्र. संसार जिंकलाय का? नाही जिंकला. आणि आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. ही आमची वारकरी संप्रदायाचा गाभा आहे. नुसती माळ घातली, भजन करतो, कीर्तन ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, पण नाही साधक दशात सुद्धा नाही. होशील मुमुक्ष असं नामदेव महाराजांना म्हणणे. नामदेव महाराजांचा गाथा आहे ना, तू जर नाही स्वतःला शाळा समज. बघा मी आहे म्हणता
हे मुक्ताबाई गोरोबा काका यांच्या संत संमेलनामध्ये चर्चा झालेली आहे. आपल्याला तसं आपलं भाग्य असावं लागेल संतांची संगत भेटण्यासाठी. तेवढा मोठा मी पाहिलं तिकडे अंगणवाडी असा विठू माझा लेकरू सगळे संत एकत्र. तेव्हा मी म्हटलं हे असं सध्या कधी दिसेल का आपल्याला? असं दिसेल का? हे पूर्वीच्या फक्त स्मृती जतन करायच्या. ते संत एकांती बसल्यानंतर नामदेव महाराजांना पटेला. त्यांना म्हणतात तू लई झालं तर मुमुक्ष होशील पण साधक सुद्धा नाही तर सिद्धतेची तर वार्ताच नाही. संतांच्या संगतीत बसल्यानंतर परिणाम असा आहे ज्ञान देवा गोडी. सज्जनांची संगत वाटत नाही व्हावीसी. आपल्याला वाटतं लौकिक गोष्टीमध्ये आपण उत्साही आहोत. एखाद्याचं गायन ऐकलं, एखाद्याचं वादन ऐकलं, एखाद्याचं वक्तृत्व ऐकलं, आपण त्यांच्या संगतीत जाण्यासाठी तरफडू. पण संतांच्या संगतीत जाण्यासाठी आपल्याला त्यांचं वावडे नको असं वाटेल का? त्याचं कारण आपली आईशी कर्म सांभे दशा. आपलं पूर्व पुण्य उदयाला आलेलं नाही. संतांची भेट व्हायला आपल्या ज्याला आपली आई जेव्हाला आपल्याला तिने जन्म दिला, तिचा मामाच्या घरी असेल किंवा आपल्या स्वतःच्या घरी असेल तर त्या 5वीच्या दिवशी मामीने किंवा काकीने कोणत्या मोठ्या आईने त्या दिव्यामध्ये तेल सारखं टाकलं पाहिजे. का? कशासाठी? तो दिवा तेवढ ठेवायचा आहे. सटवी येणार आहे आणि त्यांच्या कपाळावर येऊन जाणार आहे. याच्या भाग्यामध्ये संत दर्शनाचा योग असावा. लाईट लागली रात्रीची तरी आपण लगेच पाया पडतो. दिवा लावला लगेच पाया पडतो. हे लौकिक दिव्याबद्दल झालं. पण ऐसा ज्ञान प्रकाश ऐसा ज्ञान प्रकाश होईल मोह आणि अंधकार जाईल. जय गुरु कृपा होईल पार्थाला. ऐसा ज्ञान प्रकाश होईल. असा ज्ञान प्रकाश झाला पाहिजे. जीवनातला मोह आणि अंधकार गेला पाहिजे. धृतराष्ट्राचा गेला 15व्या अध्यायात मोह गेला. त्याला ज्ञानाचा प्रकाश झाला. आत्म्याची भेट झाली धृतराष्ट्राची. त्याला नाव ठेवण्या इतक्या लायकीचे सुद्धा आपण नाही. आपण फक्त वर कांगली भक्ती करतोय म्हणून तुकोबारांतात नको तुका म्हणे नको रपंग देवा हेही माझी सेवा भाव शुद्ध. असे काही महात्मे भाव धरून वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयारी. एवढ्या वाक्यावर अशी कितीतरी लोक आहेत फक्त ज्ञानेश्वरी डोकं घालून. आपल्या बेल्ल्यामध्ये बघा एक मनुष्य की ते ज्ञानेश्वरी सोडून कीर्तन प्रवचनाला पण नाही जातात. कंसे मंडळी पैकीचे आतमध्येच बस खाणं पिणं बस. वर्गाने पण भरपूर मोठमोठ्या दिलेले आहेत नाथा मंदिरांना सुद्धा. पण बस मधले बाबांकडे इकडे गेलो होते एकदा तेव्हा त्यांनी पण अशाच साधूची भेट दिली. फक्त ज्ञानेश्वरी केवळ एका वाक्यावर त्यांचं काय म्हणणं आहे भाव धरून वाचे ज्ञानेश्वरी तर कृपा करी हरी. एवढे लोक करतात ना का नाही बरं कृपा करत? आणि कृपा ती आहे हरी विसे जनी वनी आत्मतत्व. जनामध्ये वनामध्ये आत्मतत्वाने परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे. अशी दृष्टी भेटते संगत सज्जनांची केली. आणि तेच अंतिम ध्येय आहे. अंतिम उद्दिष्ट ते भक्ती करण्यापाठीमागे नाव लौकिक पैसा हटका कुटुंबातल्या सगळ्या आडी अडचणी. ज्ञानेश्वर महाराजांना कोणता भक्त आवडतो किंवा भगवान कृष्णाचा अर्थ अर्थार्थी जिज्ञासू अज्ञानी कोणता भक्त आवडतो? ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानी भक्ती. आणि ज्ञानी भक्त होण्यासाठी त्याला काय पाहिजे? ज्ञान हवंय. ज्ञान आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ते ज्ञान पैगा विचार. जगामध्ये जेवढे मोठमोठ्या पदावर आहेत त्या बाबांना जाऊन विचारायचा बाबा ते ज्ञान कोणतंही मला भेटेल का? छे ते दुसरं काही नाही. आपलं फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं बस. रामकृष्ण हरी म्हणायचं ते वाचेचं तप आहे. रामकृष्ण उच्चार अनंत राशी काय होणार? तप. आणि त्या तपाने पापाचे कळप पळती पुढे. देव भेटत नाही. आणि पापाचं क्षालन झालं का मग पुण्याचा उदय होतो. पुण्याची शिदोरी जमा झाल्यानंतर निखळ पुण्याची शिदोरी जमा होते. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करतात सर्व सुकृताची मी प्राप्त करून घेईन.
मी काम केलंय महिनाभर, शेख मला पगार दिलाच पाहिजे. आंदोलन करण्याचा तुम्हाला माहिती ना, आपण काल्याच्या आदल्या दिवशी काय म्हणतो, उद्याचा दिवस कोणता आहे? पगाराचा आहे. काल्याचा नाही, पगाराचा दिवस. पगार महाराज लोकांचा आहे, टाळकऱ्यांचा आहे का श्रोते मंडळांचा पगाराचा दिवस आहे? कोणाचा पगाराचा दिवस आहे? हा, श्रोत्यांचाच पगाराचा दिवस आहे. 8 दिवस तपश्चर्या केली, आज माझी जीवदशा बाद होणार. त्याच्यासाठी जाणता बाबा पाहिजे, म्हणजे काळ्याची पांढरी आणि परत काळी केलेला नाही. जाणता ज्याला ब्रह्म कळालेले, त्याला जगत कळालेले आणि ईश्वर कळालेले. आणि जगत आणि परमात्मा दोन आहेत का? दोन आहेत नाही का, जगत आणि परमात्मा. अरे अद्वैत कुसरी म्हणून ज्ञानोबा म्हणतात, विरळ जाणतो चल. अद्वैत म्हणजे शरीरासहित तुम्ही आपण ब्रह्म आहोत. हे सिद्धांत हा गडी उतरवायला संत जन्माला आले होते. मोडोनिया संत जन्माला आले. आता आपण मुंबई शहरामध्ये राहतो. शहरात राहणाराची बुद्धी प्रगल्भ असते आणि गावात राहणाराची बुद्धी गुडघ्यात असते, असं ज्ञानोबाने सांगितलं. जो शहरात राहतो त्याला उजेडल्यासारखं होतं. पहा, आपल्या गावची लोक पूर्वी म्हणायची, याला जरा मुंबईला पुण्याला जाऊ द्या, म्हणजे याची काय उघडी होईल. आता इकडे आलेल्याची एवढी नजर उघडी झाली तर गावाला लोकांना सुद्धा उघड करून टाकलं बाबा. शहरात राहणाऱ्या माणसाची दृष्टी प्रगल्भ असते. मोडोनिया नानामध्ये आपण ड्रायव्हिंग करतो, ज्यावेळेला मुलुंड मधून आपल्याला एक्सप्रेस हायवेला जायचं त्यावेळेला 50 वेळा विचारावा, लेफ्ट राईट लेफ्ट राईट. आणि एक्सप्रेसला लागल्यावर विचारायची गरज नाही, तो एक्सप्रेस शोधायचा आहे. आणि इथल्यांचं काम आहे एक्सप्रेस मार्ग दाखवायचा, नाही का खिदळखाना घालत बसायचा. काय मोडोनिया नाना मते व्यक्ती, मोडोनिया सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. विचार केला संतांनी सगळे जप तप दान पुण्य हे करायचे एक दिवस, पण या सगळ्यांपासून तुला एक्सप्रेस हायवेला जायचे. बोलून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. त्या राज रस्त्याला लागल्यानंतर तो अध्याय क्रमांक 9 भगवद्गीतेमधला राजविद्या राजगुह्य योग तो नको म्हणतात. या महाराष्ट्रातलं दुर्दैव गोचीड नको म्हटलं काय, तूच नको म्हणतो. आता काय करायचं त्याला, त्याची ही कर्मदशा आहे. आणि वाटाडी बी तशीच आहे. मला गावाकडे एकाने सांगितलं, एक माणूस रोज 100 लिटर दूध देतो डेअरीला, पण त्याच्याकडे एक गाय नाही. ही इथली स्थिती आहे. नारायणगाव मध्ये मला सांगण्यात आलं 100 लिटर दूध देतो, परत त्याच्याकडे एक गाय, बेसळयुक्त बेसळ. अद्भुत
नको म्हणतोय बाहेर पा दूध पवित्र आणि हे गोचिडाला सांगितलं नाही का. जे मी तर म्हणेल आता ज्यांनी माळ घातलेली जे संप्रदायाच्या अगदी जवळ आहे त्यांनी जास्त चिवडाचिवडी केलेली आहे, त्यांनी जास्त चिवडाचिवडी केली आणि कशासाठी फक्त अहम जतन करायचा आहे. मी कोणतरी आहे, तू कोण आहे ते तुला कळून घे. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे, मी अमुक आहे. तो कोण आहे? मी अमुक, तो मी परमात्मा आहे. एवढा हृदया माझी कैसा हृदया माझी रामू, एवढा जवळ रामू रामू. तुमचं आपलं काम आपली मुलं बाळ नाही करत, एवढं देव काम करतो. जसं नामदेव महाराजांच्या घरचं करत होता, अर्जुनाचं काम करत होता. रामू शहरामध्ये रामू कोणाला म्हणतात? काम करणारा पुरुष माणूस घरात जो काम करतो त्याचं नाव काय? रामू. त्याला काय पण काम करावं लागतं. तसं आत्मा रामू तो आपली सगळी कामं करतो. याच्यातलं बीएमसीचं काम करतो, मध विसर्जन आणि राशनची गाडी जशी येते तसे बी काम करतो. सगळ्या जबाबदाऱ्या तो स्वीकारतो. पण दुर्दैव इतके हुशार त्या मज हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही. चालू आहे ना त्यांनी शिनता की बाह्य उपाय जन हे अपाय पुढे तुका बने कैसे आंधळे आपण सगळ्यांनी जाताना विचारायचं आपण आंधळे तर नाहीत ना, आपण खऱ्या देवाला तर विसरले तर नाहीत ना. तर ज्याचं त्याचं मन त्याला उत्तर देणार आहे. नाही विसर म्हणून उजाडले आपल्याला असं वाटतंय. कोणत्या देवाला? काय ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणे साधून निर्जीव दगडाची काय करसी सेवा. हो तुझं निर्देवा देईल काय. कवन्यागुनी भुली पडली गावाला तीर्थाचे माहेरा नोळ कशी अष्टोत्तर तीर्थे जयाचे चरणी. हो तुझ्या हृदय बोलणी आत्माराम आणि त्या आत्मारामाची साधू ओळख करून देतो, त्या आत्म्याची प्रत्यक्ष ओळख करून देतो. प्रत्यक्ष तो पुस्तकात लिहिलाय, ग्रंथात लिहिलाय असं नाही म्हणत. त्याला शास्त्रामध्ये म्हणतात परोक्ष आणि अपरोक्ष, यथार्थ आणि विपरीत. यथार्थ ज्ञानाची साधू गाठ घालून देतो. ज्या दिवशी त्या गोष्टीची गाठ होते, देवाची भेट होते, त्या दिवशी मुखातून सहज वाक्य बोलतो. संत दर्शनी भेट झाली. हे डोक्यातून 100% काढून टाका का झोपेत स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात तुकाराम महाराज बाबाजी चैतन्य यांची भेट झाली आणि त्यांना मंत्र दिला आणि माळ घातली आणि परमार्थाला प्रवृत्त केलं. हे पहिले डोक्यातून काढून टाका.
स्वप्नात लग्न होत नाही, स्वप्नात कामाला लागत नाही, स्वप्नात देव भेटत नाही, स्वप्नात पोरं होत नाही. प्रत्यक्ष घटना घडावं लागते तशी. आमची गुरुवारी आहे पंढरपूरची, ते म्हणले असाच एक मनुष्य म्हटलं ह्या वर्षी मी वारीला येणार नव्हतो, पण पांडुरंगाने मला दृष्टांत दिला, महाराज या स्वप्नात आले, या स्वप्नात आली, या. सगळी लोक म्हणले यांच्या स्वप्नात पांडुरंग आला, ही लाईन लागली. आणि मग ते महाराज त्या लाईनला गेले आणि त्या लाईनला गेल्यानंतर त्या महाराजांना म्हणले तुम्ही माझ्याकडून 1 लाख रुपये घेतले ते माझे मला द्या. म्हणले मी कधी घेतली? म्हणले परवाच्या दिवशी तुम्ही माझ्या स्वप्नात आली होती आणि माझ्याकडून 1 लाख रुपये घेऊन गेले ते माझे पहिले द्या. तर ते महाराज म्हणतात स्वप्नातलं काय महाराज खरं असतं का? हे तर फटकवले पाहिजे का नाही? स्वप्नीचे जैले जायला स्वप्नातली गोष्ट ही वास्तव्यात नसते आणि ज्याला संत स्वप्न म्हणतात. आता मी तुम्हाला विचारतो, आपण सगळे जागी आहोत का झोपेत आहोत? स्वप्नात आहोत. आता आपण सगळे जागी आहोत, झोपेत आहोत का स्वप्नात आहोत? जागे झोपेत आहोत. संतांची झोप म्हणजे अज्ञानामध्ये जेव्हा जीवात्मा या खोलीमध्ये जातो त्याला तो स्वतःला मी ब्रह्म आहे, मी चैतन्य आहे, मी परमात्मा आहे हे विसरून जातो आणि तिथे त्याला झोप लागते आणि तो स्वतःला मी देव आहे ते पण तिसऱ्याने त्याच्या डोक्यात घालतो. तू अमुक आहे, तू तमुक आहे, असा तो गाढ निद्रेत झोपलेले अविद्येच्या निदा. कोणत्या स्वप्नात झोपलेले आपण? कोणत्या झोपेमध्ये? अज्ञानाच्या स्वप्नामध्ये झोपेत आपण आहोत. अविद्येच्या निदा. विश्व स्वप्नाचा हा धंदा. हे विश्व एका जगत आहे. 14वा अध्याय 14व्या अध्याय सांगितले विश्व बाजूला सारून अर्जुना मला पाशी तर कोट्यावधी जन्म गेले तरी तू मला प्राप्त करू शकतो. अरे विश्वासघात बर्फ आणि पाणी ह्या 2 गोष्टी नाहीत. घट्ट तूप आणि पातळ तूप हे वेगळं नाही. समुद्राच्या लाटा आणि समुद्र वेगळा नाही. तसे तुम्ही आपण जरी शरीराने वेगवेगळे झालो. कमळाचं फुल आहे आणि त्याची एक एक पाकळी म्हणजेच काय? कमळ आहे. तद्वत आपण सर्वाघटी किंवा एक भगवद्गीता हरिराम हरिकृष्णवाल्यांनी एक चित्र टाकले भगवद्गीतेत. सर्वाघटी राम देहाने एक सूर्यप्रकाशक सहस्र. सापाचं नागाचं चित्र आहे, गाईचं आहे, राक्षसाचं आहे, झाडाचं आहे, पोपटाचं आहे, ब्राह्मणाचं आहे, हत्तीचं आहे आणि त्याच्यावर प्रत्येकावर एक एक सूर्यकिरण टाकलेले. सूर्यप्रकाशक म्हणजे प्रकाश आणि सूर्य वेगळा नाही. तसा मी नाही अज्ञानाच्या झोपेत. कोण कोण झोपलेला? काही आपण विचार करायचा नाही. जरी आपण झोपेत तर आपण घाबरायचं नाही. आपण एकटे झोपेत नाही. उठा उठा साधू संत साधा पुराले गेला गेला हा नरदेह मग. ते झोपलेले होते, साधू संत झोपले. देव झोपतात का? देव बी झोपतात. आत्मा परमात्मा म्हणून उठा पांडुरंगा प्रभात वैष्णवांचा मेळा गरुडा पायी. आणि इतके गाढ झोपले, इतके गाढ. जर आता गावचे बाबा आले असते कीर्तनाला, इथे कीर्तन करून जाता जाता त्याला रात्रीचे 2-2:30 होणार आणि ते झोपणार. सकाळी लवकर रोजच्या टायमिंगला उठणार का? ते काय उठणार? तेव्हा घरचे त्यांना हलून राये रुक्माबाई शिरजे हलवली जा. एवढे गाढ परमात्मा झोपले. हो झोपले, पण संतांचा परमात्मा म्हणजे तुम्ही आहे. ते प्रतिकात्मक आहे. ज्ञान
ही मूर्ती उभी विटेवरी, आत्मा सकळांचा श्रीहरी तो उभा असे देवरी, तो परमात्मा ह्या सगळ्याचं रूपक आहे. जसं हा अभंग मैतीचं रूपक आहे, तसं ते रूपक केलेलं आहे. अज्ञानाच्या नदीमध्ये जेव्हा जीव झोपलेला आहे तेव्हा साधू भेटावा लागतो. त्याला म्हणतात उठा जागे वारे, आता काकडा करणारे तो उभंच हवेत. आम्ही सगळे काकडा करतो, हे सगळे झोपलेले, तुम्ही सुद्धा झोपलेलेच आहात. तुम्हाला सुद्धा देहाची बुद्धीची जाणीव आहे, मी शरीर आहे आणि मरेपर्यंत नाही जाणार. जर साधू भेटला तर एका झटक्यात पाप ताप दैन्य जाय उठावती. हरिदासांची हा संतांची भेट झाल्यानंतर एका क्षणात किती पाप असू द्या, किती पाप असू द्या, नाम संकीर्तन हे वारकरी संप्रदायाचं मेन सिंबल. जळतील पापे गेल्या जन्मात या जन्मातली, नाही का? अजून आम्हाला ते जळे पाप पुण्य पाप पुण्य. मग आम्हाला झालो आम्ही अग्निरूप कधी सरणावर पडल्यावर का? मग का म्हणे आम्ही झालो कधी सरणावर अग्निडा दिल्यावर? पाप आणि पुण्य कल्पना, मनुष्य शरीर कल्पना ही जी बाधा झालेली आहे, या बाधेतून साधू बाजूला काढतात. काय त्याला ज्ञान देतात बरं? प्रत्यक्ष तुकाराम महाराजांची बाबाजींची अशी भेट झाली. पुरावा पाहिजे असेल तर ओतूर मध्ये चैतन्य विजय नावाचा ग्रंथ 50 रुपयाचा. आम्हाला शास्त्र नको. आता आपण मुंबईला आहे ना, आता आपण मुंबईला गावाला आपला सक्का भाऊ काय काय कांड्या करतोय, काय घोटाळे करतोय हे आपल्याला माहितीच नाही. इथून रिटायर झाल्यावर गेल्यावर मग कळते आपलं काही नाही. आणि मग जायचं, मग पळायचं तालुक्याच्या गावाला, इकडे त्या चोपड्या खोल, त्या चोपड्या खोल, त्या चोपड्या खोल. त्याला धावपळ आहे. तिथे जशी धावपळ आहे तसं ज्याचं आत्मसुख हरवलेलं आहे आणि ज्याला असं वाटत असेल आपल्या आत्म्याची भेट व्हावी, त्याला ज्ञानेश्वर महाराज 16व्या अध्यायात म्हणतात, माझ्याकडे लक्ष द्या आणि 16व्या अध्यायात शोधा. श्रुती नाही परोती श्रुती माऊली, माऊली ज्याला सुरुवात काय द्यायची? अहितापासून काढली ही तर देऊन वाढविती नाही श्रुती परोती माऊली. त्यांना बसायला हे बैस का द्या? वेद आणि शास्त्र यांना दुसायला जागा ठेवा डोक्यामध्ये. ती जागा नाही आमच्यामध्ये. ज्यावेळेला बाबाजी चैतन्यांची तुकाराम महाराजांची भेट झाली चैतन्य विजय ग्रंथामध्ये, प्रत्यक्ष ज्याला आपण म्हणतो ना गुरु साक्षात परब्रह्म, हो ज्या दिवशी वाटतं ब्रह्माला याचं काम करायचं, त्या दिवशी ते ब्रह्म त्याला येऊन सांगतो तू मी एक आहे. साधू उपदेश काय करतो? तू आणि मी एक आहे, त्याचं नाव आहे आपणासारखे. बाबा बाबा राहत नाही त्या दिवशी, पण शिष्य शिष्य राहत. भागवतामध्ये अशी गोळ आहे, ते म्हणतात बाबाला सगळीकडे देव दिसतो, सगळीकडे चराचरामध्ये देव दिसतो, फक्त शिष्याच्याच वेळेला काय होतं काय माहिती म्हणले तिथं. ही कल्पना कशी राहते त्यांच्या डोक्यामध्ये? सर्व हलविदम मी नसे ऐसा असं त्यांचं म्हणणे. आपलं त्याला उत्तर पाहिजे, जेथे जातो तेथे तू माझ्यासारखा, हे आपलं वाक्य पाहिजे. त्यांनी सांगितलं तर आपला पण त्यांना कॉल केला पाहिजे. तुकाराम महाराजांनी बाबाजी चैतन्यांची प्रत्यक्ष भेट झाली. 60 वर्ष अगोदर बाबाजी चैतन्य समाधीत होते. ते समाधीतून बाहेर आले. तुकाराम महाराजांनी रायफळ केलं तिथं. जसा जीवनात पाण्यातून मासा काढल्यावर जसा तरफडतो ना, तशी तुकोबाराची तरफडण्याची स्थिती होती. त्याला तीव्र मुमुक्षुत्व म्हणतात. तीव्र मुमुक्ष निर्माण झालं. अजून एकाला मी झालेलं नाहीये. काय उद्धार पावे, काय कृपा करेल या अजून एकाला वाटत नाही. वाटलं जर असतं तर माशासाठी सारखी उलगाड झाली असती. मी शोधत राहील, मला ते भेटलंच पाहिजे. जसा तो जीवना वेगळी मासुरी तैसा का तळमळ. बाबाजी चैतन्य बाहेर आले, आमना सामना वेळ झाली आणि महावाक्याचा उपदेश केला. लावण्या
असं अन्न सांगणं. आणि त्यांनी भोजना मागितले तूप पावशे. जेवायच्या वेळेला काय पाहिजे? गावठी गाईचं तूप पाहिजे असं सांगितलं नाही की धर्मग्रंथांनी. विचारसागर वाचतो आपण, पंचदशी वाचतो, अमृतानुभव वाचतो, अंतकरणाचे 4 वाक्य. एखादा पाव हिस्सा दे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. अहंकार तर ढासून भरलेलं तेवढं दिलं तरी बस. तो स्पेशल शेवटच्या वेळेला मॅच हारत चालल्यानंतर तो माणूस पाठवायचा शेवटच्या. त्याच्यातला पाव हिस्सा दिला. पाव हिस्सा दिल्याबरोबर मन किंवा बुद्धी बरोबर दिल्यानंतर लगेच उजाडलं जातं. आणि पडीला विसर स्वप्न. पडलं का विसर स्वप्न? कळालं नाही, विसर पडला नाही, काहीच नाही. त्यांनी प्रत्यक्ष सामनासामनी बसून त्यांना जो अनुग्रह दिला त्यावेळेला त्यांना नामस्मरणाच्या योगाने वैखरी वाणीचा रामकृष्ण हरी हा मंत्र त्यांचा बरोबर चालू होता. त्यांना जसं पुण्य उदयाला होतं. नोटीस पॉइंट. ओम नमः शिवाय, दत्त दत्त, कृष्ण कृष्ण. तुम्ही कोणत्याही दैवताची मनोभावे उपासना करा. ते दैवत जेव्हा प्रसन्न होईल तर प्रत्यक्ष साधू संतांची तुमची आपली भेट घालून देणार, कोणत्या ना कोणत्या मार्गाने देणार. आणि ते तुम्हाला आपल्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करणार. तत्वमसी म्हणजे काय? ते तू आहेस. ज्या देवाच्या शोधात तू निघालेला आहे तोच तू आहेस. विचारसागर आनंदी क्षेत्रात शिकवला. त्याच्यात सांगितलं शुभ संतती नावाची 3 पोरं होती. एक तत्वदृष्टी, एक अदृष्टी आणि एक तर्कदृष्टी. हे 3 जण गेले. बापांनी सांगितलं होतं त्यांना गादीवर बसवायचं, राज्याचं विभाजन करायचं आणि त्यांना वाटेल लावून आपण ध्यान धारण्याच्या साधनेसाठी जाऊ. म्हणून मुलांनी वडिलांकडून वेळ मागून घेतला. आम्हाला विचार करायला टाइम द्या. आणि टाइम द्या म्हणल्या पोरं सगळी झुमच्या गाठ. आणि साधूची भेट झाली. 6 महिने साधूची सेवा केली. साधूने विचारलं तुम्ही कोण? त्यांनी सांगितलं आम्ही राजाचे. लगेच राजा म्हटला एक एवढ्या पावत्या फाडा आणि आपल्या आश्रमाचं काम करून घ्या असे म्हटले असते नाही का राजा. असे भिकारी नव्हते ते. मिळाला माणूस का धरका का. त्यांना या लोकातली कोणतीही गोष्ट करायची नव्हती. यह का म्हणे यह लोकीचा व्यवहार आहे. नका डोळे धुरे. जो आपल्याला सांगतो डोळे धुरू नको राहू तो दूर बसून घे का डोळ्यामध्ये नाही. मग त्यांना महावाक्याचा उपदेश केला. एकाला झटक्यात बोध झाला. त्यांनी जिथं होते तिथं देह ठेवला. त्या गावाचं नाव तीर्थ झालं. एक म्हटले अदृष्टी म्हणजे आपण आता आळंदी नाही तर त्र्यंबकला मठच टाकू, ते अदृष्टी. आणि तिसरे कोण होते? तर्कदृष्टी. त्याच्या डोक्यात जास्त शंका. तो बापाच्या कामाला आला, रिटर्न गेला आणि बापाला ज्ञान दिलं आणि मग बापाने स्वतःचं काम केलं. हे ग्रंथ सांगतात आपल्याला. साधू आपल्याला तो उद्या उपदेश नक्का उजाडलं जातं. त्या दिवशी आपण माणूस राहत नाही. त्याचं नाव साधू बोध झाला. तो माणूस म्हणून शिल्लक राहत नाही. पण इथं आपल्याला सगळे कोण भेटतात? माणसंच भेटतात. पण जो साधू आहे त्याला माणूसपणाची भांब अलौकिक आणि परमार्थ लौकिकातूनही करायचा नाही आणि अलौकिकातूनही करायचा नाही. त्याच्या पलीकडे आमचा परमात्मा परब्रह्म तत्व. आणि आपणही तसेच आहोत. पण आपल्याला लौकिक गोष्टी आवडतात. आणि ज्याला लौकिक नाही आवडत त्याला काय आवडतं? अलौकिक. आणि याच्याही पेक्षा हे सापेक्ष भाव आहेत. हे 50,000 घेणार आपला विषय तो नाही. घेऊन देणाराला जास्त वळवळ आहे त्याचं प्रारंभ. आणि एक म्हणतो मी काहीच घेत नाही. एक 50 घेतो तर लौकिक. आणि जो काहीच घेत नाही तो अलौकिक. तुमचं आमचं वाटुळ यांच्या बरोबर राहू. कारण यांचे पूर्णपणे शरीरावर भाव आहेत. आम्ही कोण आहोत हे या दृष्टीने लोकांना सांगतात. आणि साधू असं सांगतो आमचा प्रकृती पलीकडील या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे ते तत्वज्ञ संत स्वीकारतील. आपल्याला तत्वज्ञ संत मिळाला पाहिजे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रश्नरूपी सेवा. बाबाला कपडे, गाड्या, अंगठ्या, रेस्पेक्ट, सोन्याचा एक मणी, एक तुळशीचा मणी, गाडी घोड्या, ज्या बाबाच्या सेवा होत नाही
याच्यामुळं काय झालं माहिती का, मी प्रत्यक्ष पाहिलं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अशी काही महात्मी आहेत साधक दशेतली मुलं सुद्धा, बापरे अफाट वैरागी बाबा, त्यांच्याकडे पाहिलं ना डोळ्यातून पाणीच येईल आपल्या. भामचंद्र डोंगरावला, भंडारा डोंगरावला, अजून कोणता राहिले बोराडेश्वर, अशी आहेत बाबा. त्यांना म्हणतात तुमचं काम झाले, अभ्यास झाला, जावा. ते म्हणजे आम्हाला नाही जायचं. पण जे गेले ना तिकडून त्यांना यांनी वाटून टाकलंय. या समाजाने त्यांची त्या दिशेपासून हे केलेले. तो या झाला फाटा, ते जसे तसे त्यांनी आपल्याला घेऊन टाकलं, पॉझिटिव्ह केलं त्या लोकांनी. त्याने जायचं यांच्यामध्ये. त्याचं म्हणून म्हणतात नावडे जन धन, म्हणून मार्गाधारे वर्तावी, विश्व मोहरे लावावी, अलौकिक न व्हावे लोकाप्रती. लोक जर वर जाऊन जाणार, आपल्या शाळेत शिकवलं होतं इंग्लिश मध्ये झाला होता, घोडे घेऊन चाललं होतं तर बाप बसला तर म्हणते पोराला चालवतो, पोरगा बसला तर म्हणतो बापाला चालवतो. दोघं बसले तर म्हणजे त्या काय घोड्याचा जीव आहे का काय. आणि मग त्यांनी घेतलं बांधून लाठी, ते गेले आणि हे गेले काम. समाजाचं नुकसान. पण समाजाचं ज्यावेळेला कर्म दशा उज्ज्वल होईल त्यावेळेला साधू तुम्हाला आपल्याला घरी येऊ शोधेल. तोपर्यंत अशी सेवा करायची तुम्हाला सांगतो, निष्काम भावाने सेवा करायची. विचार सागर मध्ये चित्र आहे, बोटी एक बोटी, सकाम निष्काम, आणि सगळं टॉपरची बोटी आहे, सद्गुरू शिष्य, आणि बाकीचे गटांगड्या खातात ते बी. काय सांगतोय हे चित्र. आपण शाळेत होतो ना, शाळेत चौथीचा विद्यार्थी 5वीत गेला आणि पुस्तकं भेटली, पहिले काय पाहत होतो, गुरुजी आपल्याला शिकवायच्या अगोदर चित्रच पाहत होतो ना. तेवढी तर खोबडी चालायला पाहिजे ना आपली. आपल्याला पण काय घेणं, झटकलं फटकलं सटकलं का चालू वगैरे, आपल्याला तेवढी चिरचिर लागली पाहिजे. हे साधू 400 किलोमीटर करून येतात ना आपल्यापर्यंत, त्याच्यातला असा एखादा साधू असतो, त्याला ते पद आहे जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्ट भीती, साधी न साधी. तुम्ही कीर्तन करून बघा बरं, याला आता बसायचं म्हणलं ना खाली, तर यांची शरीर अशी लाकडासारखी झाली, असं बसताना टपकन बसवता. शिंतो ना, त्याच काहीतरी बेनिफिट भेटला पाहिजे. मग साधूला प्रश्न विचारायचे, आणि बोलणारा माणूस साधूला आवडतो. गज भाषा लय चॅप्टर व्यवहारात, पण बघा गज भाषा कधी आपली गेम करील सांगता येत नाही. बोलणारा माणूस पाहिजे. आणि जो बोलणार आहे ना अर्जुन आहे, अर्जुनाचे निराजे गीता प्रकाशोनी श्रीराजे. संसार एवढे थोर ओझे फेडिले जगात, आम्ही मरणार नाही आणि आम्ही जन्माला पण येणारे नाही. असे हरिपाठात नाचता नाचता घामागून जाणं ज्ञान देवा चित्ती हरिपाठ नेमा. या शरीराच्या मागून आमचा अग्नी डाग दिल्यानंतर, जसा आपल्या घरातला एखादा मनुष्य वारला, त्याला नदीला नेऊन जाळून पळून आल्यानंतर घरी आल्यानंतर त्याच्या झोपण्याच्या जागेवर आपण पीठ झाकून ठेवतो की नाही. कशासाठी झाकून ठेवतो, सकाळी खोलून पाहायचा माझा बाप कुत्रा झाला का, आडव झाला का, साप झाला, सापासारखं दिसतंय. हे चांगलं झालं का वाईट झालं, याच्यावर दगड टाकायचा आहे. ते वारकरी संप्रदायाचं ज्ञान आहे. त्याच्यासाठी माळ घालायची. त्या माळेने जर बोध नाही बोध, तर त्या बैलांच्या गळ्यातल्या माळा आणि आपल्या माळा काहीच काळी मात्र बदलली. तिळा टोपी माळ येतो देवाचे दाखवतो, लोकांना फसवतो लबाडा. सोंगे छंदे काही देवा जोडे परमार्थातलं जेवढं मी सोंगे ना, सार आवघे गबाळ डोळ्या आडी बरं. ह्या मला कळत नाही का, आम्हाला सगळं कळतं, आम्ही सगळ्या बॉन्डला ओळखतो. तुका म्हणे कळे परी होता ती आंधळी, कडून सवरून चाललेले. हा बोलाचीच कडी घ्या, भात घ्या, दही घ्या, कडी. बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी जेवून अजून एक बी तृप्त झालेला नाही. पण आमच्या तुकोबरा म्हणतात माझी बाबाजींची भेट झाली, कृत्य झालो.
आणि तुकाराम महाराज म्हणजे कृतकृत्य झाले याच्यात नवल नाही. पण जेव्हा तुका झाला असे कळस त्यावेळेला बाबाजी चैतन्य म्हणतात विद्या देऊन मी कृतकृत्य झालो. पेरलेलं उतरणं चांगलं याचे आनंद कोणाला होतो माहिती का? आपल्याला जेव्हा ज्ञान होतं ना, आपल्याला ज्ञान त्याच्यापेक्षा आपल्याला जेवढा आनंद होतो ना, आपल्याला ज्ञान झालेला आपल्याला जो आनंद होतो त्याच्यापेक्षा 1000 पट आनंद कोणाला होतो? आपल्या गुरूंना होत असतो. मुलाला चांगले मार्क भेटले, त्याचा जर सत्कार झाला तर आई बापाच्या डोळ्यात पाणी येतं. तद्वत साधूला वाटतं हे सोपं नाही, हे पटत नाही, हे रुचत नाही. पण हे पटलं, पचलं आणि गगनावर ज्या वेळेला तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्यांनी अनुग्रह दिला, ही बोलतो ही नोट होते 100% बोलतो तशी इत्तिंभूत घटना तशीच आहे. 1000 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सही दिली आणि जर अपूर्ण झालं तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा घ्यायला तयार आहे. ज्यावेळेला बाबाजी चैतन्यांची तुकोबाराची भेट झाली, त्यांना महावाक्याचा उपदेश दिला, त्यांना ध्यानाला बसवलं. मग आता हे जगातली सगळी लोक ध्यान करतात ना, हे मन शांतीसाठी, मन चंचल आहे ना त्याला स्थिर करण्यासाठी ध्यान. आणि साधूचं ध्यान तसं नाहीये. तुका म्हणे आळी जिवे लिवण्याची वेगळी, ती आळी असा ध्यास करते मला आळी म्हणून राहायचंच नाही. भ्रमरीच्या ध्यासे कीटकत्व जाय लोपनिया, ब्रह्म ध्यासे जीव ब्रह्माची होय जीवत्व जाय लोपनिया. तो स्वतः परमात्मा होतो. 2 माणसं ध्यान करतात. जो एक ध्यान करतो, जेवढं जगामध्ये जेवढं पिक्चर टीव्ही मध्ये दाखवलं जात ते ध्यान लागणार ती मन शांती. कारण जगामध्ये शांती मिळावं म्हणून लोक पाहतात. पैशावाल्याला पण शांती मिळेल, गरीबाला शांती, त्याचं मन शांत राहील. आणि मन जेव्हा स्थिर होतं ना तेव्हा आनंद होतो. पण तो आनंद मिळवण्यासाठी इतर लोक मन शांतीसाठी करतात. आणि साधू आहे ना, मी आत्मा आहे, मी देह नाही, मी आत्मा आहे, मी देह नाही, मी आत्मा आहे, मी देह नाही, याचं सारखं हॅम्बरिंग करतो. त्याचं ध्यानाबद्दल इतका माणूस लंपट झाला तुकोबारांनी काय शब्द टाकले. श्री लंपट, जुगार लंपट, दारू लंपट, असे तुकोबार आहे आमचे. ध्यान लंपट झाले. म्हणून भंडारा, भामचंद्र, गोराडेश्वर हे कशासाठी? आम्ही जातो फोटो काढायला फक्त. इथे जाऊन ध्यान धारणा करत होते. साधूंनी दिलेलं ज्ञान ते मला आता अनुभूतीला आणायचं. का म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मस रस शिव सदा कंटिन्यू. त्याच्यासाठी आम्हाला तिकडं जायचं. आणि ते ज्ञान दिल्यानंतर ध्यानाला बसवलं तुकाराम महाराजांना. त्यांना अष्ट सात्विक भाव झाली. त्याला व्यवहारात लोक म्हणतात अंगात वारं आलं, अंगात बरत आलं. त्याचं नाव काला आहे. काला उठा उठी अभिमान जाय ऐशे स्थळ गोड, ते या पंढरीसी घडे खळा पाजर रोकडे. अजून पंढरपूर मध्ये गेलेला माणूस असा गळगळा रडताना पाहिलाय का? दिसला तर एखादा अपवाद बघ त्याच्यावर जीवन टाकाव. नेत्री अश्रूंची आधारा. त्याला विचारत का कोणी काय झालं काय झालं? अरे देव तो बाबा रडायला काय झालं तुला? नेत्री अश्रूंची आधारा कोणी रोमांच शरीरा. याचं नाव गुडिया तोरणे उभारती. गुढी घेऊन जायचं पंढरपूरला. हे रोमा रोमातून आज आता या घडीला असं घडतं. हे असं पहिलं होतं असं नाही, आजही आता असं आहे. त्या ज्ञानेश्वरीला, संत वाङ्मयाला तुम्ही स्वतः जिवंत आहे ते असं तुम्ही दाखवू शकता स्वतः करून. तुका म्हणे करून दावी त्याचे पाय माझे जीवी. जो प्रत्यक्ष करतो त्याचा मला आनंद वाटतो. त्या ज्ञानाने त्याच्या शरीरामध्ये, आणि त्याचं नाव आहे तुका म्हणे काला. 2 गोष्टींचं मिश्रण होतं. त्यावेळेला शरीरामध्ये उकळ्या फुटल्या जातात, गुदगुल्या होतात, गुदगुल्या. त्याची जाणीव करून घेतात संत. याला अष्टसात्विक भाव होतात की नाही. जसं आपण डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टर म्हणतो संवेदनशील झाले हो डॉक्टर, मग डॉक्टर म्हणतो झोपा. आणि एक अशी चमचमीत एक चमच्यासारखी काडी आणतात आणि अशी पायाला वळतात. आणि आपण असं गुदगुल्या झालं का मागे ओढलं का मग आपल्या त्यांना कळतं झालं याला काय होतं. मी म्हणतो त्यांनी तिकडं पायाला एवढं जड ते पार बधीर झाले, याच्या इकडं गुदगुले गेल्या. मग डॉक्टर एक खुश आहे ना, आपण एक खुश होऊ ना. तो जाणीव पाहतो का मी टाकलेलं गोष्टीचं काय झालं.
तुम्ही लोणचं पाहते की नाही, मुरले की नाही खोलून, हा तसं साधू पाहत असतो. अष्ट सात्विक भाव येते त्यावेळेला ज्याला अष्ट सात्विक भाव होता, बरं ज्याला अष्ट सात्विक भाव होता तो स्वतःला मूर्धा समजतो, स्वतःला शरीर समजत नाही. या देहाची बांधवडी सुख दुःखाचं त्याला काही घेणं जात नाही. ज्ञानेश्वरांना मारलं तरी लोकांना आशीर्वादच दिले, शाप नाही दिले. शरीर भाव नासले जातात, इंद्रियाबद्दलची त्याची हाव कमी होती, लौकिक गोष्टी आवडत नाही त्याला. सत्यामध्ये हँडल आपल्या हातात दिले. आपण पहिलं काय पाहत असतो त्याच्यामध्ये, आपलं पुढं नाव आहे का, देह मी सरे उरला रे, आपलं नाव नाही, नाव का दिवशी आणि नाव टाकायचंच असतं मंडळाच्या लोकांनी. म्हणजे त्याला जरा इसाळ येतो, इसा ते येतच ना, घासून येतं, त्याला कांड करायचं असतं तर नाव टाकायचं. नाव कशासाठी लागतं माहिती का, कांड करण्यासाठी. तुम्हाला चांगलं माहिती, लग्नात पत्रिकेत जरी पटत नसतं चुलत भावाचं तरी नाव टाकतोच की, कशासाठी, ते पण भुकलं नाही पाहिजे त्याच्यासाठी. तद्वत इथे साधू संत, आणि हा एक साधू संतांचा उद्देश आहे का, कसं पण खटनट यावे असे ते चालतील आम्हाला, ना ठाळबी चालतील. खरे तर पेताळ माणसं कामाची, जुगारी माणसं कामाची. आपल्याला सात्विकतेचा सुद्धा आहे ना असा दंभ निर्माण झालेला. आणि आता जेवढा बी परमार्थ चालू आहे ना तो एक सात्विक भावात चाललाय. एक किती गोष्ट असू दे, माणूस पाळण्यातून जरी माणूस असली तरी किती परमार्थ चाललाय, एक सात्विक भावात. अविश्वास युक्त नाही, तो ऐकतो नाही, करत असला तरी एक सात्विक भावात चाललाय. नॉट इज पॉइंट. आणि इकडे सांगतात अष्ट सात्विक. थोडे 8 पायऱ्यांवर गेलो कसं दिसेल, आणि आता कसं दिसेल, एक उंची आहे, त्याचं नाव आहे देव पाहू, देव पाहू उंच ठाई उभे राहू, उंच ठाई उभे राहू, उंच ठाई उभे राहू, देव पाहू, देव पाहू, उंच ठाई उभे राहू, उंच ठाई सात्विक भाव. एका जनार्दनी 80 सात्विक भाव उत्पन्न होता. देव पाहू, उंच देवाचे चरण, आणि तिथे गेलो अधिष्ठानाचं ज्ञान होत, देहभाव विसरला जातो आणि आत्मभाव प्रगट होतो. रामदास स्वामी म्हणतात देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनांची. आणि जर मग ती ज्ञान भेटल्यानंतर तुमची जरी आपली जरी गाडावरून दिंड, अजून आपली ती योग्यता नसल्यामुळं गाडावरून दिंड आपली नाही. प्रत्येक वेळेला पहिली चाचणी, दुसरी 6माही परीक्षा, मग 8माही, मग 12माही परीक्षा. का पहिल्या झटक्यात जर जास्त लोड दिला तर नाही, हळूहळू. तुकाराम महाराजांना वाटलं का आपली दिंड काढली, ते म्हणले अरे मी तर गाडावर नाही गरुडावर बसलो. काय भूमिका, काय दिसत होते त्यांना, मी नस्याईसारखं उलट सगळं आत बाहेर निखिल जग ओतलेलं आहे परमात्म्याचं. हे प्रत्यक्ष बोलतोय. आता माझाही तसा भाव अजून झालेला, पण मी वाटसरू आहे. हे बी म्हणत मी माझ्याकडे जेव्हा डिपार्टमेंट येईल तेव्हा, पण जर मी माझ्या गुरुची कृपा सांगितलं तर झालं 100%. ती बैलाची कशी झाली तशी आपलं सुद्धा काम झालं. पण हा अहंभाव नसतो. कधी कधी काही गोष्ट सांगावं लागतं. तिकडे गेलो त्या हॉस्पिटल मधून आल्यावर मला बरं वाटायला लागलं. हा अहंकार नसतो, दुसऱ्याला मार्गस्थ करण्यासाठी वाटचाल. ज्यावेळेला देहभाव त्यावेळेला पूर्ण मूर्छापन्न स्थिती. आपण कडे जाता येईल
विचारतो. ज्यावेळेला आपण डॉक्टरकडे जातो, ॲडमिट करून येतात, सगळे रिपोर्ट चेक करतात आणि मग ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर परत आपल्याला प्रश्न विचारतात, तुमचं नाव काय, तुम्हाला मुलं किती, कुठे कामाला आहेत, आणि या सगळ्यांची प्रश्नांची उत्तर परफेक्ट दिली की लगेच ऑपरेशनला सुरुवात होते. बरोबर की नाही? बरोबर ना? बरोबर का नाही? डॉक्टर म्हणणार याला अजून भूल चढलेली, तर कापायला लागलं ठणठण ओरडलं ना, ते सगळ्या प्रश्नाची उत्तर देते म्हणजे देहबुद्धी पूर्णपणे होऊन जातं, मरून त्याला शिवाय येतात बरं का कानावर, त्याच्या इथपर्यंत येतात, इकडे जाऊन देत नाही. हा देवाची करणी तुम्ही भागवत वाचा, ज्ञानेश्वरी, आणि त्यांच्या गळ्यात माळ आहे, त्यांच्याकडे एकनाथ ती भागवत आणि ज्ञानेश्वरी असलीच पाहिजे. आणि पारायणप्रत नसावी, अर्थाची असावी. साखरे बाबा किंवा साखरे मामासाहेबांनी केलेलं निरूपण वाचायचं, ते कळण्यासाठी वाचायचं असतं, भूकंपट्टी करण्यासाठी करायचं नसतं. अर्थेविन पाठांतर किंवा प्रेमाविन भजन, नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी वाचून. त्याच्यातला जर गर्भित अर्थ कळला नाही तर काहीच उपयोगाचं होणार नाही. त्यावेळेला तो मनुष्य जेव्हा भागवत वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, तेव्हा त्याला कळत जातं मी कोणत्या पायरी चाललोय. आणि हे जगातलं चालली ती नाटकं परमार्थ नाहीये. लोकेशन दारेशन विद्देशाने घातलेलं ते उघड थैमान आहे. आणि त्याच्यामुळे जे सिनियर आहेत ना, ते आता आकळायला बघते, आकळायला. पण ते पोरांना कधी तुम्हाला माहिती का माळ घालायची असते पोरांना, चांगले 30-35 वर्षाची टोंगळ झाल्या माळ घालतात नाही का. लहानपणीच त्यांना घडवावं लागेल, इतर त्यांना शिकवण करावं लागेल, आणि मग सांभाळत नाही. तू काय केला, दिवा लावला, आपण तैसे व्हावे आणि मग जग बोधे निव व्हावे. आता आकळायचा प्रयत्न चालू आहे, आकळत नाही. त्याप्रमाणे तो जेव्हा वाटचाल करतो तेव्हा त्याची देहबुद्धी जाते. त्याचं कसं लौकिक गोष्ट त्याला आवडत नाही ना, अलौकिक देहबुद्धीच्या बाबतीत त्याची बुद्धी पूर्ण गरीब गात्र होते. ज्यावेळेला संतांची संगत झाली, तुकाराम महाराज म्हणतात, त्यावेळेला माझं शरीर असं झालं, सरणावर ठेवायच्या अगोदरची कंडिशन, प्राण पुढीतून निघून गेला आणि त्या शरीरात काहीच नाही. डॉक्टर जसं तपासतो, घेऊन जावा, नाकात कापूस केव्हा घालतात, कार्यक्रम सेम मृत अवस्था होते. मृतावस्था जिवंत एका मेलेला हे सुद्धा कळत नाही. असं झाल्यानंतर एखादा मनुष्य म्हणून ही कार्यक्रम याचा झाला म्हणून. ही कंडिशन तुकाराम महाराजांची झाली अभंगाच्या पहिल्या चरणात. झाला प्रकरूप शरीराचा, स्मशानात गेलेल्या माणसाला कशाची जाणीव नाही. कोण पाहुणा आला, कोण गेला, ज्याने आपल्याला कधी विचारलं नाही, तो आलाय का, आपल्या जवळचा आला नाही का, काय नाही. जशी त्याची मृत अवस्था होते त्याप्रमाणे त्याची स्थिती होते. म्हणजे व्यवहारात मेल्यासारखा दिसतो. ही एक स्थूल लेयरची गोष्ट होती. आणि सूक्ष्म शरीरामध्ये त्याच्याकडे मान अपमान लौकिक गोष्टी काही आवडत नाही. दोन स्थिती, एक स्थूल शरीराची होती, तो मूर्छापन्न स्थितीत पडतो. आणि मूर्छा परिस्थितीच्या अंगावर गेला, थुकला, काही हारही घातला, त्याला काही गरज, त्याला काही वाटत नाही. तद्वत हय्यातीत या जगात वावरत असताना निंदा कोणी वंदना आम्हा, त्याला काहीच नाही. कोणी निंदा केली, निंदा आणि स्तुती समानपणे झाली, त्याची स्थिती आली समाधीशी.
त्याला निंदा स्तुती काय त्याच्याशी घेणं. कारण निंदिलं तरी तो म्हणते हे शरीरच तसे फळ आलं की हा हे शरीर नाही ते हा देह नाशी म्हणतो पण आत्मा नाशी म्हणते निंदू द्यायला. तो स्वतः म्हणतो या शरीराबद्दल हे जे काही लोक करतात ना पंचाग्नी साधन शरीराचा भाव पूर्णपणे बाद करण्यासाठी किंवा काही लोक अशी मारून घेतात काही लोक इथं असं घालून घेतात ते मात्र अशी लोक बघायचे शरीर भावाबद्दलची आसक्ती तुटली पाहिजे विस्थावर चालण्याचा प्रयत्न करतात. शरीर भाव नासला पाहिजे पण तसा नासून उपयोगाचा नाही. सूक्ष्म शरीरात परिवर्तन झालं पाहिजे. जन्माला येतं सूक्ष्म शरीर मरतं स्थूल शरीर त्याचं वाटोळं पहिल्याच दिवशी होऊन जातं. पण सूक्ष्म शरीर हे फिरत राहतं. लक्ष 84 मध्ये आपल्याला कोण फिरवतंय या शरीराच्या आतमध्ये अजून 3 शरीर आहेत. हे स्थूल दिसतंय याच्यामध्ये एक सूक्ष्म आहे एक कारण आहे आणि एक महाकारण आहे. ज्याला ज्ञान झालं महावाक्याचा उपदेश झाला त्याला ते जर लक्ष उमटायला लागले तर तो महावाक्य महाकारण शरीरामध्ये वावरतोय. मी देव आहे मी आत्मा आहे मी आत्मा आहे तरी महाकारण आणि त्याच्याही पलीकडे गेला आठवं नाठवं गेला भावाभाव. सौर्याची तुटली दोरी देहाची तुटली दोरी मनी चोख्याची चौ देहाची करून या वीट उभा असे नीट विटेवरी परमात्मा तो या शरीराच्या विटेवर उभा आहे. या सगळ्या शरीर सूक्ष्म शरीराचं कारण अज्ञान विज्ञान गेलं पळून आणि ब्रह्म हाही भाव तै शरीर भाव नसती ते सोम तेही आस्तावले. त्याचाही कार्यक्रम संपला. ज्ञान गिळून बस मी ज्ञानी आहे हे सुद्धा त्याला कळत नाही का मी अज्ञानी आहे. जाणीव बी नाही नेणीव बी नाही. सहज मी आढळागा आपण आंधळे झालो काही आता आपण डोळस आहे ना त्याचा लई आपल्याला नखरा मस्ती आलेली आहे. जग दिसतं ना तेव्हा मस्तीत असतं माणूस आणि आंधळा होतो तेव्हाही मस्तीत असतं त्याला जग दिसत नाही. आता आपल्याला काय दिसतंय जग दिसतंय आपण असे आंधळे काय जग दिसतंय पूर्वजन्मी पाप केले माणसं दिसतात. मग बाबा असू दे कोणी असू दे जर त्यांना माणसं दिसतात त्यांनी काय केले आणि जग दिसत नाही सुटला गडी हे मजच तवाची झाले पण म्या नाही केली असे जेणे झाले तर येतो सुटला बाकी सगळे उठले. ज्या वेळेला अशी स्थिती होती मृत शरीरात जसं आपली बाई मुलगी धावून येते बहीण धावून येते रडतात ना बाजूला तसं काम आणि क्रोध रडत राहतात. याच्यामध्ये आहे की नाही मनुष्यत्व आहे की नाही याच्याकडे पुरुषार्थ आहे की नाही ते म्हटलं तुला काय म्हणायचं ते म्हण काहीही म्हण माझ्यात काही नाही. उकसवतील तुम्हाला नाथ बाबाला तेच उकसवायचं काम चालू होतं 100 वेळा तुटले पण देह बुद्धीवर नाही. बायकोची पाठीवर जाऊन बसले की जमातीच्या नाही आणलं हे उकसवायचं काम आहे.
चपला घालून मंजुनाथ, काय तुम्हाला माझ्या भेटीची एवढी उत्कंठा, चपला काढायला विसरले महाराज. रडती रात्र दिवस काम आमचा उपयोग करा. ते म्हणले तुम्ही शांत बसा, शांत बसा. कारण त्यांना पण काम आणि क्रोध सुद्धा, काम आणि क्रोध नाही ते सुद्धा चैतन्यच. पण आता हे कळायला जरा थोडस पुढे 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 पाहिली पाहिली. आता सध्या म्हणजे बालवाडीत जायचं, बाई नाचते, बाई रवा देते, बाई गाणं म्हणते, बर्थडे साजरा होतो, त्यावेळेला ही सगळं नाही जमत. मग त्याला काम क्रोध निमाले. अजून बघा, काम क्रोधा नाही चाली झाली समता. सगळ्यांमध्ये समदृष्टी त्याच्या आरना, समत्व चित्ताचे ते सारगाडी योगाचे जे मन आणि बुद्धीचे. रडतात रात्र दिवस काम. आमच्याकडे कोणी उपयोगच करून देतो, आमच्याकडे कोणी बघतच नाही. बघतो पण तो साधू त्याच्याकडे ब्रह्मभावाने बघतो, त्यामुळे त्याची ड्युटी. त्याला काम नाही, शांत झालं, काम नाही. आणि चौथी याच्या ठाई काही सगळेच नाही. अजून आपल्याला ते त्र्यंबकच्या मठाचं काम करायचं, तेवढं एवढं डोक्यात राहू द्या. आणि चौथी याच्या ठाई काही करणेच. म्हणून बघतो एक उपाय जो. त्याच्यानंतर हे कशाने झालं, त्याच्या कानात महावाक्याचा उपदेश केला. आणि ते मैतीला मडकं फोडतात ना, ते मैतीला आणलेलं मडकं कोरं असतं का, वापरलेलं कोरं. आणि काल्याचं दोघांचा आशय एकच आहे, दोघांचा आशय. ज्याच्या मैतीला आणलंय ते खातात पितात असलं ना, ऍक्सिडंट मध्ये दारू पिऊन मेलेलं असलं तरी कोरच मडकं आहे ना, याने काहीच केलं नाही. हा अकर्तृत्ववाने मड पडले ते, तो चैतन्य त्याच्यात काहीच केलं नाही. आणि काल्याला जीवाचं त्याच्या ठिकऱ्या उडाल्या, देहबुद्धीच्या ठिकऱ्या उडाल्या. मी देहच नाही अशी बुद्धी झाली काल्याची. काल्याच्या ठिकरे घेऊन जातात घरी, मैतीच्या कोण ठिकरे घेऊन गेले का घरी? कारण ते आपण शकून म्हणतात, पण तोही शकूनच आहे. माझा काका नाना मामा सरणार पडलं होतं ना, त्या माठाच्या आतलं आकाश असं दिसत होतं, आकाश पाठोळं वेगळं झालेलं. आता ते खापरामुळे ना आम्ही खापर फोडून टाकलं. आता आकाश कुठे गेलं? काय गेलं? पहिलं तिथं होतं राव, कुठे गेलं नाही, आलं नाही. तसा सरणावर पडलेला काका नाना मामा यांनी काहीच केलं नाही. तरी तुम्ही म्हणत असं दारू पिले तरी नाही, आणि यांनी रोज कीर्तन केलं तरी यांनी काही नाही केलं, तर मुक्त अवस्था. आणि काहीतरी केलंय म्हटलं का चालला स्वर्गाला, नाही तर हिरवीला घट फोडीला महावाक्य ध्वनी. ते मैत्रीला सांगते ना, हे नाही कानात सांगितलं. बघा, अविद्येचे अनिता विश्व स्वप्नाचा रंग भोगितला तो महावाक्याचे निनावे, गुरुकृपेची थावे माथा हात ठेविला नाही. थापटून 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 झोपवलं ना पोरांना, साधू थापटून थापटून उठवतो. वारीला गेला का तू ब्रह्म आहे आळंदीच्या, पंढरपूरला गेला का तिकडं, तू त्र्यंबकला गेला का तिकडं. एक दिवशी म्हणते बाबा बस झाला, आता सांगायचं आता माझं काम झालं, आपण दोघे एकच वेळी ग बसा. बरोबर रे, मग आपण दोघं जाऊ. आता ज्या लोकांना नादी फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी होम झाली. राजविद्या राजयोग. चौथ्या अध्याय जे मनूला सांगितलं, ईश्वकुला सांगितलं, आणि तुला सांगतो अर्जुना, माझ्या आईला नाही सांगितलं, माझ्या बहिणीला नाही, माझ्या बायकोला नाही सांगितलं, माझ्या भावाला नाही सांगितलं, माझ्या वडिलांना नाही सांगितलं, ते तुला सांगतो. काय प्रेम असेल नवलेखा प्रभूचे अद्वैत भूताचे, की सारथ्य करी पार्थाची शारण मिळू. देव ड्रायव्हर जसा घेऊन येतो त्याच्या रूमच्या जवळ गाडीत बसायला, तसा अर्जुनाच्या त्या रथ याच्या जवळ राहण्याच्या जागेची देव गाडी घेऊन यायचा. बस अर्जुना चाललो, लेफ्ट राईट एवढी सत्ता. देवाला पळवता आलं पाहिजे. बाबाला जर आपण पळवलं का समजायचं काम फत्ते झालं, आणि बाबाच्या मागे जर आपल्याला पळायला लागतंय तर समजायचं अजून थोडी कसर आहे. का म्हणे बस बाबाला फोन काढण्यापेक्षा बाबाचा फोन आला का काम फत्ते. बाबाचा फोन म्हणजे तारखीसाठीच येणार असं नाही. बाबाला तारखीच काही घेणं देणं नाही. बाबाला तुमची ओढ लागली पाहिजे. का म्हणे बस त्या बाबाला किती बाण दिला असतो. बाबा बोलते हॉस्पिटलमध्ये त्याचा बाप असू दे नाही तर आई, ते दाव तोडून ती गाई रानातून येते वासराला बाजायला. तसं ऐशी कळवळ्याची
केली, फिरविला घटफोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोलून झाला. आणि 5व्या शरीर कारणामध्ये सांगतात, दिली तिलांजली, जात गीत गोत कुळ शिळ पात याच्या सगळं त्या नाव आणि रूपाला तिलांजली देऊन टाकले. हे रूप हे पण पंचमहा शरीर ज्याचे त्याशी समर्पिते. उसना आणलं होतं, देह हा पाचाचा आणिला, उसना शेकी ज्याचा त्याशी देणे लागे. देह तो पाचाचे झाले, ते कर्माचे गुणी गुंतले. जन्म मृत्यूच्या ज्याच्याकडून उसना आणला होता त्याचं त्याला दिलं. पैसे उसने मागताना किती आनंद वाटतो आपल्याला, वाटतो की नाही? देतानी भेटतच नाही, त्याला भेटतच नाही. देऊ ना, पळून चाललो का पुढं? तशी रडा रडली. उसने घेताना बरं वाटलं. मारायच्या गाड्याला हॉस्पिटलमध्ये म्हातारे गेले, पेढे जरी नेले तर म्हातारा पेढ खात नाही. पेढ्याचं बघतो तुमच्याकडे बघतो, रडतो. रडायचं नाही. चाललो आम्ही, जातो आमच्या. रिटायर झाल्यावर कसा आनंद वाटतो, निवृत्त झालो समजायचं, रडायचं नाही. रडत ते ज्याला वाटतं मी देह, मी मेलो म्हणजे मेलो. आपण मरत नसतो, अमर आपण चिरंजीव आहोत, न मरणारे आहोत. हे वारकरी संप्रदायात गेल्यावर कळतं. त्यांच्याकडून ते दिव्य ज्ञान भेटतं आणि मग आपण जीवन होतं. दिली तिलांजली कुल नाम पाशी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. हे सगळं ज्याच्यामुळे होतं, त्या एक वेळ प्रभूचं नामस्मरण मोठ्या प्रेमाने करूया. साधूच्या पायाजवळ बसण्याचं योगाला तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं. आमचे विठोबा महाराज, आमचे आळंदीचे गुरुबंधू, हे आपलं 16 सोळायचा सुख 16 सोडून आणि सगळे मान्य. तुम्ही माझ्या आजोबांसारखे वडिलांसारखे असते, बंधू बहीण. तुळशीची माळ घातल्याशिवाय मला यायचं नाही, आणि तुळशीची माळ घातल्याशिवाय जगायचं नाही. आपण माळ घातली तर आपल्या आईला, वडिलांना, सासूबाईला, सासऱ्याला, पुढे आणि माळ घातल्याशिवाय मुंबईला आणायचं नाही, डॉक्टरकडे न्यायचं नाही.
माळ झाली असेल तर डॉक्टर नाही तर नाही, त्यांचं स्वहित आपण करायचं. आपल्याला मोबाईल मध्ये काय कळतं पूर्व शिकवते की नाही आपल्याला काही गोष्टी, तसे आपण आपलं कल्याण करायचं. त्यांनी आपल्याला शरीर दिलं, घरदार दिली, नाव लौकिक दिला, आपल्यासाठी झिजले, त्यांना त्यांचं सुद्धा कल्याण होईल असं आपण करायचं. पवित्र तुळशीची माळ घालायची, गुरु शोधायचे आणि असे चांगले मोठे गुरु शोधायचे. गुरु शोधताना फसतो माणूस. कोण फसलो होतं? गोपीचंद राजा. म्हणजे काय जालिंदर छुटे पण राहतात, काय त्यांचे कपडे काय असे. आणि कानिफनाथ आले म्हणले असा गुरु पाहिजे राजहिंदा असा. हे नाही, साधू शोधायचा, ब्रह्मज्ञान. साधूचा मठ तुम्हाला सोडवणार नाही, बाबाचं मठ आहे, बाबाचा मठ बाबाच्या नावाने. तुम्हाला फक्त 2 दिवस राहायचं, निघायचं घरी गपचूप. ती बाबाची ओळख नाही पाहिजे. बाबा ब्रह्म विद्येत संपन्न, आत्मज्ञान बाबाला झालं पाहिजे, बाबाने आपल्याला दिलं पाहिजे. तो बाबाचा मोठेपणा. नाही तो चलो तेरा बडप्पन जैसा ऊंचा पेट करतो. काय आग लागायची का त्यांच्या मोठेपणा. आपल्या कामाला तो गावात शेठ आहेत, आपल्या कामाचेच नाही. आपला मित्र आपल्या कामाला. मोठे माणसं जातात ना पाहुण्यांच्या घरी, बिस्किटचा पुडा पण घेऊन नाही जायची ते गलिंदर. पण श्रीमंताच्या घरी गेला 100 रुपयाची कॅडबरी खाट द्यायचं, तोंड फेकून मारा चाललाय घेऊन नखरे करतो म्हणतो. मोठेपणा काही कामाचा नाही, दम आहे तो सगळा. जो आपल्याला ब्रह्मज्ञान देईल, आत्मज्ञान देईल आणि बाबा सारखं प्रतिबाबा करण, तो खरा बाबा. बाकी सगळे ज्ञान लुटारू सगळे. संतांनी सांगितलं लुटायला, पण याला कळत नाही काय लुटायचं, तर लोकांनाच लुटायला सुरुवात केली. लुटा संत हे मार्ग कोणत्या बाबाशी भांडत नाही. ते सगळे बाबा लुटारू बाबा जरी आले तरी त्यांच्या पाया पडणार, डोकं घासवणार. कारण मला हे शिकवले आमच्या गुरुनी, जे जे भेटे भूत ते मानिजे, सगळ्या भूतांमध्येच एक भूत आहे असं समजून पाया पडायचं. या ग्रंथात श्रीनाथ बाबा म्हणतात आम्हाला निमलेला असला तरी आम्ही त्याच्या पाया पडणार. कारण आमच्या दृष्टीने जे भूती देव म्हणून भेटतो या जना नाही हे भावना न सर्व परमात्म्याचे अंश असं इथं बोलतानाच तुम्ही बोलणार, पण खाली उतरल्यानंतर तुम्ही सगळ्यांच्या पाया पडणार. प्रभू तुम्ही तुम्हाला मारणारा आलेला सुद्धा म्हणणार तुम्ही भगवत स्वरूप आहात अशी तुमची दृष्टी होईल. आणि ही दृष्टीच तुमच्या आमच्या कामाची आहे. आपली वेळ झालेली आहे, म्हणजे कीर्तनाची नाही, निघायची प्रत्येकाची. त्याने बंदोबस्त करून घ्यायचा, घडी काळ. आणि आजचा दिवस उद्या आपला असेलच असं 100% नाही. त्यामुळं आज आता या घडीला कल करे सो आज करे सो आज निकल जाएगा श्वास तो करेगा कब. चांगलं काम करताना माघार घ्यायची. पण लोक चांगलं काम करायला म्हणतात काय व्यवस्थित आहे का, सगळं काळ वेळ आणि वाईट करायला चालतं. अरे चांगलं काम वाईट कामाला सुद्धा, वाईट वेळेला सुद्धा चांगल्या वेळेला आणि काळ वेळ नाम पवित्र नाम घ्या. रामकृष्ण हरी. एक गांधीजी, जसं 500च्या नोटीमध्ये एक गुप्त गांधीजी आणि एक प्रगट गांधीजी. रामकृष्ण हरी म्हणजे ओपन वैखरी पाण्याचा नाम मंत्र आहे, अंतःकरण शुद्ध करण्यासाठी, पुण्य संचय करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर साधू ज्ञान गूढ गम्य ते ज्ञानदेवाला दिले, निवृत्तीने दिलेले. याच्यासाठी जर पुरावा पाहिजे असेल तर श्री क्षेत्र आळंदी, दत्तगुरु डेपो, ज्ञानदेवाची मुक्ताबाई सनद पाहून घ्यायची. अधिकार ब्रह्मज्ञानाचा अधिकार मुक्ताबाईला दिला आणि तिने मस्का पॉलिशी केली. मस्का पॉलिशी गाईचं दूध असेल तिला पान व्हावं लागतं, आणि गाईचं गोमूत्र लागत असेल तरी पान व्हावंच लागती गाई. तसा बाबा पान व्हावं लागतं. दूध पाहिजे असं तर वासरू, आणि गोमूत्र पाहिजे असं तर मुतमुत गाई तुझा गोरा पाहिजे तेव्हा ती अमृत देईल. तद्वत साधूला प्रसन्न करायचं असेल तर त्याला त्या संबंधाने प्रश्न विचारायचे, त्याला कष्ट झाली पाहिजे त्या ज्ञानाची, आणि मग तो ओतप्रोत आपल्याला देईल. मग अपेक्षित जे आपुले सांगतील कुसले, जेणे अंतःकरण बोधले, मन बुद्धी चित्त अहंकार नाही, पूर्ण टोटल 4 सुद्धा अंतःकरण बोधले, संकल्प विकल्प संपून जातील. आणि अशी माझ्या गुरुजींनी माझी रक्षा म्हणजे देवबुद्धीची राख केली, आणि माझं ह्या हे लोकांचं रक्षण सुद्धा केलं, आणि देवबुद्धीची राख करून टाकली. ही गुरु कृपा होते तेव्हा असं घडतं.
अष्टसात्विक आणि अशी गुरूंची कृपा झाली का समजायचं यथार्थ गुरु भेटले. मग त्या बाबाची परत गाठ झाली काय नाही झाली काय. लग्नात जे मध्यस्थी होते, लग्न जर पोरं व्यवस्थित सगळं काम धंदा चालू त्यावेळेला त्या मध्यस्थीची आठवण सुद्धा काढत नाही लोक. पण काही खटल्याची वाव आली का मध्यस्थी पुढे. तसं ज्या वेळेला स्थितीचा बोध होऊन जातो तेव्हा आपलं जीवन यथार्थ कल्याणमय होतो. चांगल्या गोष्टीचा शोध करा. ज्ञानेश्वरी भागवत वाचत जा, अर्थाचं पारायण करा, रोज वाचा ज्ञानेश्वरी, माळ लेट घाला पण ज्ञानेश्वरी भागवत पहा, जीवनाचं कल्याण करा. मी उपदेशक नाही पण साधूचा तुंबवना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले तेथे माझे जीवले ऐक मन किंबवना तुमचे गेले. असं एरवी तरी मी मूर्ख पण कोणाचा नाही, संतांच्या सभेतला मूर्ख आहे, मूर्खातल्या सभेतला नाही. अशी जी गोष्ट झालेली सेवा तुम्हाला सज्जनांच्या चरणावर साईनाथ महाराज माझे उद्देश तसं गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा इथं ज्ञात अज्ञात सर्व महात्मे आमचे गुरुवर्य पोपट बाबा आहेर आहे, आमचे गुरुवर्य संदीप महाराज मोरे आहेत, अरुण बाबा शिंदे, नाना महाराज आणि ज्ञात अज्ञात बाबा तुमचा भेटा माझ्यापेक्षा सरस आहे. बरोबर ही सगळं जेव्हा जुळून येतील ऐशी कर्म साध्य दशा जे तो होय निदेशा मग श्री गुरु आपैसा भेट देईल. मी माझं परम भाग्य समजतो तुमच्या सज्जनांची सेवा करण्याचा योग आला. एक वेळ मोठ्या प्रेमाने माऊलीचं भजन करू. शेवटच्या चरणाला बहिणीमध्ये समारोप होईल कार्यक्रमाचा. काही चुकून एखादा शब्द गेला असेल, मला असं वाटत नाही चुकून गेला असेल, काही कसर झाली असेल, मला असं वाटत नाही काही कसर झाली म्हणून, पण जर झाले तुम्हाला वाटलं असेल सोडून द्या. पण मला तर माझा आत्मविश्वास आहे मी बोललेलो नाही. ईश्वराने सांगितलं निरोप सांगायचं काम कर. तुका म्हणे माझं गाडी निरोपा कोणाचा अंतकरण दुखवणं हा तर माझा बिलकुल उद्देश नाही. पण जर ठसठस झालीच पाहिजे हा सुद्धा माझा शुद्ध उद्देश आहेच. ज्ञानेश्वर Thank you.
हाय हाय